वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच MDH. आपल्यासोबत शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. भाऊ, काय सांगाल? 4 महिन्याच्या आत निवडणुका घेण्याच्या आधी जे ते सुप्रीम कोर्टाने दिले, त्यामुळे कार्यकर्त्यामध्ये लगबग पाहायला मिळते, तशी तयारी देखील सुरू झाली. हा, निश्चितपणे माननीय सुप्रीम कोर्टाचं अभिनंदन. त्यांना धन्यवाद की त्याने अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी घेतला. राज्य सरकारनेही अत्यंत पॉझिटिव्ह माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी या निवडणुकीच्या संदर्भामध्ये भूमिका घेतलेली आहे. आणि आता नोटिफिकेशन निघेल आणि नंतर 4 महिन्यानंतर निवडणुका लागतील. मला असं वाटतं की पावसाळा संपल्यानंतर निवडणुका होतील. आणि खरं तर महानगरपालिका किंवा नगरपालिकेच्या निवडणुका हे नेते निर्माण करणारे हे स्थळ आहेत. इथूनच कार्यकर्ते निर्माण होतात. त्यामुळं या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत. भावी नेतृत्वाच्या माध्यमातून म्हणा किंवा कसं म्हणा की या निवडणुका खूप महत्त्वाच्या आहेत, त्या होतात याचा आनंद मला आहे. बरं, नगरपालिकेचं रूपांतर महानगरपालिकेत पहिल्यांदाच झाल्यामुळे आता कुणाची सत्ता महानगरपालिकेवर येईल? अर्थात ही जनतेची मागणी होती आणि जनतेच्या मागणीनुसार नगरपालिकेची महानगरपालिकेमध्ये रूपांतर मी या ठिकाणी केलं. आणि महानगरपालिका झाल्यानंतर आपण बघताय की किती मोठ्या प्रमाणामध्ये आपण निधी या शहरासाठी आणू शकलो. तो भाग वेगळा आहे की कोणी त्याचं श्रेय घ्यायचं, काही न करता श्रेय घ्यायची काही लोकांना सवय लागलेली आहे. त्याच्यावर मला बोलायचं नाही. मी सांगितलं मला वाईट काहीच बोलायचं नाही, परंतु जे आम्ही करतो त्याचं श्रेय आम्हाला मिळालं पाहिजे. आता मी असं ऐकलं की बाबा सोलरचं त्याने जर सांगितलं कशातून सोलरची योजना आणली, आता शेवटी ही आम्ही कर्जाने पैसे घेतले. मला असं वाटतं की अशा खोट्या गोष्टी कोणी करू नये, त्यांनी करू नये, मी करू नये. आणि जेने केलं तर त्यांचं नाव व्हायला पाहिजे. आणि जनतेला माहिती आहे हे कोणी केलं म्हणून, प्रशासनाला माहिती आहे कोणी केलं. याच्यासाठी पत्र दाखवा तुमचे कोणाचे आहेत का, काही आहे का दाखवा, तुमचं काही पुरावे तुमच्याकडे असतील तर. परंतु आता तो इतिहास जमा झालेला आहे, त्याच्यावर मला काही फार बोलायचं नाही. आणि कोणी काही जरी म्हणलं तरी माझा रथ हा विकासाचा थांबणारा नाही. बरं, विधानसभा निवडणुकीत खरं पाहायला गेलं तर मोठं यश संपादन केलं. आता महापालिकेची निवडणूक आहे, कोणते मुद्दे घेऊन तुम्ही नागरिकांपर्यंत पोहोचणार आहात? हे बघा, जनतेनेच मन बनवलेलं आहे माझ्या बाजूने. मग त्याच्याशिवाय एवढा मोठा 30-35 हजाराचा डिफरन्स मिळतो का? लोकांनी ठरवलेलं आहे. आणि सामान्य लोकांनी सुद्धा ठरवलेलं आहे की यावेळेस काही जरी झालं तरी सत्ता ही शिवसेनेकडे द्यायची. यांच्याच्यानं काहीच झालं नाही. बकाल झाली नगरपालिका सर्व. काय गप्पा करतात? 15-15 दिवस महिन्या पाणी मिळत नाही. मी आपल्या माध्यमातून जनतेला सांगू इच्छितो की दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीनंतर आता हे म्हणतील की आम्हीच केलं. अरे आम्ही करायला लागलो सर्व हे, मग तुम्ही काय केलं तर काय केलं नाही. दिवाळीच्या आसपास किंवा दिवाळीच्या नंतर महिन्याभरामध्ये आम्ही लोकांना 1 दिवसाआड पाणी देण्याचं वचन दिलेलं आहे. ते पाणी आम्ही त्या ठिकाणी लोकांना देत आहोत. फार मोठा शहराचा प्रश्न जो राज्यात नाही देशात गाजलेला आहे जालन्याच्या पाण्याचा, तो पाण्याचा प्रश्न मी या ठिकाणी सोडवतो. माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री यांच्या मनापासून आभार की ते आम्हाला मदत यामध्ये करतात. खरं तर जालना जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वात महत्त्वाचे नेते म्हणून तुमच्याकडे पाहिलं जातं. तुमचं एक वैयक्तिक या संदर्भात स्टेटमेंट काय की या निवडणुका युतीत झाल्या पाहिजे की स्वबळावरती झाल्या पाहिजे? नाही, हा नेता म्हणून जरी स्थानिक पातळीवर माझा अधिकार असला तरी माझी आजपर्यंतची भूमिका सर्वांना सोबत घेऊन चालण्याचीच आहे. कोणी सोबत आलं तर त्यापेक्षा आनंद नाही. कोणाला सोबत यायचंच नसेल तर त्याला इलाज नाही. त्यासाठी आम्ही थांबू शकत नाही. परंतु नेता म्हणून माझी निश्चितपणे विनंती आणि मागणी असणार आहे की आपण एकत्रितपणे या निवडणुका लढवाव्यात आणि एकत्रितपणे आपण निवडणुकीला समोर जाऊ. विधानसभा निवडणुकीच्या वेळी अनेक लोकांनी पक्ष बदलून शिवसेनेमध्ये प्रवेश केला. तसं काही यावेळेस महापालिकेच्या निवडणुकीच्या वेळेस स्थानिक नेत्यांचं काही होईल का शहरात? म्हणजे राजकीय भूकंप आता होईल का परत एकदा महापालिकेच्या निवडणुकीत? हे बघा, हे मी आता तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण की काही गोष्टी ठेवाव्या लागतात झाकून.
परंतु माझ्याकडे येणाऱ्याची संख्या प्रचंड मोठा ओघ आहे. आता त्यांना कळून चुकलं तिकडे काही राहिलं नाही. त्यामुळे येणारे असे लोक माझ्याकडे आहेत की त्यांचं नाव जरी ऐकलं तरी ज्याची पात्र व्हायची त्याची पात्र होऊन जाईल. मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला आम्ही फेस करू. लोकांचा मॅन्डेट आमच्या बाजूने, लोकांना विकास दिसू लागला, लोकांना काम दिसू लागलं. 24 घंटे आम्ही अवेलेबल आहोत लोकांसाठी. मला असं वाटतं की लोकांचा विश्वास पुन्हा एकदा आम्ही संपादित केला आणि लोकांनी पूर्ण ताकदीने आम्हाला मदत केली. यावेळी 100% महापालिकेवरती भगवा फडकणार. पहलगाम मध्ये जो हल्ला झाला त्यानंतर 15 दिवसांनी भारतीय सैन्याने त्यांना चोखपणे प्रत्युत्तर दिलं आहे. खरं तर आता पाकिस्तानच्या विरोधामध्ये कारवाई करायला सुरुवात झाली आहे. आपण या संदर्भात काय सांगा? नाही, अत्यंत दुर्दैवी भारतीयांच्या मनामध्ये चीड आणणारी घटना आणि या घटनेपासून सर्व हिंदुस्थानातील नागरिक निश्चितपणे चिंतेमध्ये होते आणि प्रत्येकाच्या मनामध्ये होते की बदला घेतला पाहिजे. देशाचे पंतप्रधान माननीय मोदी साहेब, अमित शाह साहेब, एकनाथ शिंदे साहेब किंवा फडणवीस साहेब दादा किंवा देशातले संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी असतील, हे सर्व निश्चितपणे ज्या तरुणांच्या मनातल्या भावना आहेत, देशवासियांच्या मनातल्या भावना आहेत, त्या भावना जपून आपल्या दुश्मन राष्ट्राला, जे आपले वैरी आहेत, या वैरी राष्ट्राला योग्य धडा शिकवतील, त्यांना नेस्तनाबूत करतील अशा प्रकारचा विश्वास आमच्या मनामध्ये. आणि त्याच पद्धतीनं कुठंही चुकीचे पाऊल न टाकता देशाचं संरक्षण खातं, तिन्ही दल या ठिकाणी अत्यंत चोखपणे या ठिकाणी आपली कामगिरी या ठिकाणी बजावत आहे. खरं तर सैन्यांचा उत्साह वाढावा, त्यांना बळ मिळावं, यासाठी माझे नेते माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून भारतीय सशस्त्र दलाला मानवंदना देण्यासाठी तिरंगा रॅलीचे आयोजन 11 तारखेला संपूर्ण राज्यभरात केलेलं आहे. हा सैनिकांचा मनोबल वाढवण्याचा प्रकार आहे आणि त्यामुळं सैन्य दलाला आम्ही निश्चितपणे मानवंदना देणार आहोत आणि त्यांचा उत्साह वाढवणार आहोत. जालना शहरात ही तिरंगा रॅली होणार आहे? 100% राज्यभरामध्ये होणार आहे. राज्यभरात होणार तर जालन्यात का नाही होणार? तर नक्कीच हे होते आमदार अर्जुन खोतकर. सैन्य दलाच्या जवानांचं मनोबल वाढवण्यासाठी संपूर्ण राज्यभरामध्ये तिरंगा रॅली होणार आहे. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर जालना महानगरपालिकेवर कोणत्याही परिस्थितीत यावेळी शिवसेनेचाच भगवा फडकणार असा विश्वास आमदार अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केला आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, जालना. MDH चणा मसाला. आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने. MDH